एवरीवन, वेलकम टू माय ब्लॉग डे 1. सो आज आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे महाराष्ट्रातल्या, नॉट सो क्राउडेड आणि म्हणजे खूप रील्समुळे वगैरे पण खूप जास्त फेमस झालेली जागा नाही, त्यामुळे आम्हाला तिथे जाण्यात खूप इंटरेस्ट आलेला आहे आणि तुम्हाला पण मला ती जागा दाखवायची आहे. सो फोपसंडी या ठिकाणी आम्ही चाललो आहे. आता मी बॅग पॅक करतोय. आम्ही चाललोय फोपसंडीला, जसं मी बोललो तुम्हाला. सो मी रेडी झालो. हा अक्षय ये ना बाबा. हाय. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You are not. चलो आम्ही निघालो आता. अक्षय एक्साइटेड? येस ब्रो. या ओके. तो मग तू कपडे वगैरे नाही घेतले तुझे? ओके. चार्जर घेऊन ये ना. मी घेतले दोघी चार्जर. सॉरी, आम्हाला पण नाही माहिती आहे की किती वेळ लागणार, काय लागणार. बस चाललो आहे आम्ही. सो लोक ना ॲक्च्युली बघतात ज्या वेळेस आपण सगळे गॅजेट घेऊन जातो ना, काय चालू आहे, काय चालू कुठे आपली गाडी? हां, ही आमची प्यारी बुलेट. हिच्यावरच आम्ही जाणार आहेत. कुठे अक्षय? फोपसंडी. अरे अक्षयच्या लक्षात राहिलं भाई नाव. ओके. तो गोइंग टू राईड और शुड आय राईड? येस. ओके, स्टार्ट द बाईक. ॲक्च्युली मी एक्सायटेड दोन गोष्टींसाठी आहे. एक म्हणजे ना की मी फोपसंडीला चाललो आहे आणि मला ना आजकाल अशी कॅमेऱ्यामध्ये बोलायला ना मजा यायला लागली आहे, ऑनेस्टली सांगायचं तर. आणि व्लॉग बनवतो आहे आफ्टर वुमन. सो इंडियामध्ये थोडंसं टफ आहे फॉर मी टू मेक अ ब्लॉग. नाही नो इशू. जस्ट स्टार्ट द इंजिन अँड स्टार्ट. न्यूट्रल आहे? हां, मग मार ना सेल. जमेल अक्षय? आता वॉचमन पण बघतो सोसायटीचं, पण कॅमेरा असा करत राहिलं की पण जरा करायचं थोडंसं काम करायचं. हा अक्षय आमचा चांगला रायडर आहे. जस्ट पेट्रोल भरून झालं आहे आता आमचं आणि वी आर लिव्हिंग फॉर फोपसंडी डायरेक्टली. लावलं का? पण आपला थाट कसा आहे? हां रे, आपला थाट मोठा आहे त्यामुळे लोकांना वाटतं खूप मोठे ब्लॉगर आहे. ठीक आहे, वाटू दे. Lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone. काय करतो आता आम्ही? बघितलं तसं आमच्या अक्षयची टोपी का पण घातली पण तू? तू माझ्यामुळे उडाली तिकडे. तू मी याला बोललो कॅमेरामध्ये पण ह्याची गेली टोपी उडून हवा कुस्तीमध्ये.
भाई कंटेंट मिळालं भाई आपल्याला, आपल्या ब्लॉगसाठी कंटेंट मिळाला आम्हाला. कॅमेरा पण चालू होता लकी, त्याचा मोबाईल उडायचा मी, मोबाईल पूर्ण असं रेकॉर्ड करता करता करेल असं मस्त पाऊस आता नेमके मला चालू झालेले. हा मेन चाकण चौकाचा सिग्नल होता. आता हा क्रॉस झाला म्हणजे आम्ही ट्रॅफिक मध्ये सुटलो. आता डायरेक्ट खोपसंडी. कुठे अक्षय? नाव भारी ना खोपसंडी. हा एकदा क्रॉस झाला. हे ट्रॅफिकचं लास्ट स्पॉट आहे पुण्यातून बाहेर निघताना टुवर्ड्स नाशिककडे जाताना. एकदा हे क्रॉस झालं की मग ट्रॅफिक लागत नाही पुढे. हायवे आहे ना पुढे. ॲक्च्युली चुकलं आमचं. तो सिग्नल नाही, हा सिग्नल आहे की हा क्रॉस झाला की ट्रॅफिक क्रॉस झाली. आता इकडे पोलीस आहेत ट्रॅफिक कंट्रोल करायला. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. या बाबतीत काय म्हणणं आहे अक्षय दादा तुमचं? आम्ही फार खास आहोत. अक्षय दादा फेमस आहे खूप. मग अक्षय दादा आता गाडी कुठेतरी थांबवता का तुम्ही जरा? आपल्याला जरा पोट पाणी करू आपण अक्षय दादा. तुम्ही म्हणाल आमराई प्युअर व्हेज मिसळ. सगळं आहे ना आपल्याकडे जेवण? फक्त मिसळ आहे का दुसरं जेवण पण? मिसळ पण आहे, दुसरं पण आहे. सो आम्ही आता जेवायला थांबलो आहे. हां जेवण पण जेवायला थांबलो आम्ही. हां अक्षय काय जेवायचं तुला? मिसळ. आता नेक्स्ट टाईम आम्ही काय करू, जेव्हा पण आता लॉंग राईड जवळची राईड ठीक आहे, पण लॉंग राईडला आपण असं गॅजेट्स वगैरे घेऊन जातो आणि याच्यामध्ये ना थोडंसं असं हवा येते ना. चिल्ली मागवली आम्ही. आता आम्ही चिल्ली नवीन बोललो होतो मला पण आम्ही फूड टूरवरच होतो. तिथे पण आम्ही फूड पण एक्सप्लोअर करणार आहे आणि लोकेशन्स पण एक्सप्लोअर करणार आहे. काय वाटतं अक्षयला? असं झालंय भाई, हा काय नुसता रेकॉर्ड करतोय. एन्जॉय करू देतो की नाही मला? Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Just when the bullets fly, I'm the last one to die. जस्ट आम्ही आता रेल्वे म्हणजे लंच केल्यानंतर निघालो होतो खूपसंडी करता. पण रस्त्यामध्ये एवढा ऑसम नजारा भेटला आम्हाला. अरे ब्रिज हलतोय भाई गाडी गेल्यावर. सो आता आम्ही श्री क्षेत्र ओझर अष्टविनायकापैकी एक गणपती येतो. त्या गणपतीचं जे क्षेत्र आहे म्हणजे तीर्थस्थळ आहे त्या ठिकाणी आता आम्ही थांबलो होतो आणि तिथून त्या एक ब्रिजवरून जो नजारा आहे हा म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा एवढं सौंदर्य आहे ना, पण आपले लोक एक्सप्लोअर करत नाही आणि महाराष्ट्रात थोडंसं टुरिझमला प्रमोट करत नाही.
म्हणून, नाहीतर जो नजारा आता आम्ही बघतोय, काय वाटतं अक्षय, काय बोलतो? नंबर एक कडक ना. मी तुम्हाला आता माझा हँड म्हणजे सेल्फी स्टिक वगैरे मध्ये ठेवली, असे मस्त शॉर्ट्स वगैरे घेतले असते आणि आम्हाला लेट पण खूप होतं आता. आम्ही इथे थांबून एक छोटासा शॉट वगैरे घेतला. सुपर आहे, खूप जबरदस्त आहे. तुम्ही एकदा तरी महाराष्ट्रातलं महिन्यातून एक तरी ठिकाण एक्सप्लोअर केलं पाहिजे. आणि सगळे ठिकाणं पुण्यापासून हार्डली 50, 100, 150 किलोमीटर, 200 किलोमीटरच्या आतमध्येच आहे. काय बोलतो?